कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या अपर्णाच्या ना सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा आहे आज मला। आई, मी ना तुला सांगून ठेवते, अर्जुनकडे ना नेहमीचीच कारणं असणार आहेत। अगं आर्या, आपण आलोय ना आता इथं बघायला। हा, तू जरा शांत हो, बघू। अगं आपण बोलूया ना, बघूया काय झाले ते। हा आर्या, अर्जुन चुकतोय हे कळतंय मला, पण आपण जरा शांततेत घेऊया ना। अहो एवढे दिवस तेच केलं ना, आणि तुम्ही सगळे पण बोलताय की तेच। पण आता पुरे झालं, आता जाब विचारायचंय की माझ्या आर्याचं चुकलं काय, आणि ते ना मी माझ्या पद्धतीने विचारेन। अर्जुन, अर्जुन बाहेर ये। आर्या, अगं असं ओरडून बोलण्यापेक्षा थांबा बाबा, हे सगळं मला माझ्या पद्धतीने सॉल्व करू द्या। चल गाई। अमोल, तू जा बाळा, आत रूम मध्ये जा। काय झालं मा, बाहेर कोण आले? कामासाठी काही लोक आलेत ना मला भेटायला। तू जा आतमध्ये, तुला बाबांसाठी चित्र काढायचं ना, तू जा चित्र काढ, रूम मध्ये जा। ओके माया। सावकाश। दिदे, काय झालं? कोण आले? काल रात्री मी तिकडे गेलो नाही ना, त्यामुळे चिडून आर्या इकडे आली वाटतं। वा अर्जुन, वा। विनायकराव, मी पहिला होणारा जावाई बघतीये जो खुलेआम होणाऱ्या बायको आणि सासू समोर आपल्या पहिल्या बायकोला खुलेआम बिंदास्त भेटतोय। लाज अब्रू सगळं वेशीला टांगलं यांनी। अहो आर्याची ही बोलायची भाषा नाही। माफ करा विनायकराव, अहो रात्री आर्या उशिरा घरी आली आणि रडायला लागली। अहो काय केलं नाही माझ्या मुलीने अर्जुनसाठी, पण त्याला ना त्याची काडीची किंमत नाहीये। असं तुमच्या पोटच्या मुलीसोबत झालं असतं ना, तर तुम्ही भाषेचं भान ठेवलं असतं। काकी, हे बघा तुमचा राग कळतोय मला, पण खरंच सॉरी। आई, अगं अर्जुन सॉरी बोलतोय। सॉरी, खरंच। अगं आर्या, मी इकडं अडकलो होतो काल, त्यामुळे मला तिकडं नाही येता आलं। आई, मी म्हणाले होते ना तुला। अर्जुन, आर्या सकाळी घरी आली तेव्हा रडत होती। इतकं गृहीत धरलंस तर तिने कसं समजून घ्यायचं रे? अहो हे आधीपासूनच चाललं होतं, पण काल ना या अर्जुननी सगळ्या सीमा पार केलेत। माझ्या मुलीने वटपौर्णिमेचा उपवास केला तुझ्यासाठी, त्या दिवशी देखील ना तू त्याला उपाशी ठेवून इकडे बसला होतास। आणि काल, अरे काल तर तिला आवरून बोलवलंस आणि स्वतः आलास नाहीस। ती मूर्खासारखी एकटी बसली होती तिकडे, तू तिचा फोन सुद्धा घेतला नाहीस। अहो ते आम्ही खेळत होतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।